बोलतेय बघा अमृता, तुम्ही तिकडे जायलाच हवं म्हणजे वहिनी. ठीक आहे, चल जाऊया. चल लवकर. डॉक्टर साहेब, जास्त लागलं नाही त्याच्या डोक्याला? म्हणजे जखम लई खोलवर नाही ना? लवकर बरी होईल ना जखम ह्याची? मम्मी साहेब, काळजी करण्याचं काही कारण नाहीये. जखम अगदी नॉर्मल आहे, होईल लवकर बरी. पण लागलं काय याला? ते मारामारी झाली जरा, त्यात दगड लागला चुकून. बलम्या, ती जी कोण पोर आहेत का नाही, त्यांना शोधून काढ बघ आजच्या आज. माया सुर्वेच्या लेकाला मारून लई मोठी चूक केली बघ त्यांनी. नाही ब्रेट, तू कशाला आलीस का इथं? हा, तुला यायला नाही सांगितलं होतं ना मी? मग कशाला आलीस इथं? तुझा पायगुणच आमच्या घराला वाईट ठरलाय बघ. जेव्हापासून तुझ्यासोबत आहे का नाही तेव्हा काही ना काही समजा वाईटच घडतंय. चल जा, निघा आताच्या आता इथनं. अगं मम्मी, आता त्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला, ह्यात वाघमाऱ्यांची काय? तिची चूक आहे. ती तुझ्यासोबत होती ना, हीच लई मोठी चूक आहे तिची. आणि ती आता तुझ्या आयुष्यात बी तुझ्यासोबत राहणार आहे का नाही, तेव्हा तुला असाच त्रास होणार बघ कायम तिचा. शांत राहा, हॉस्पिटल आहे अगं. आणि वहिनी होत्या ती बरंच झालं. होय अगं, मम्मी वाघमारे मॅडम होत्या म्हणून सत्याचा जीव वाचलाय. एक गुंड त्यातला रॉड घेऊन त्याच्या अंगावर आलता, वाघमारेने त्याला अडवलंय. आणि मम्मी साहेब, सत्यादाजींवर झालेला हल्ला ही पोलीस केस आहे. आणि एक पोलीस म्हणून माझी दिदी इथं आली तर काय बिघडलं? अगदी बरोबर बोलतात बघा त्या. मी सुद्धा तुम्हाला हेच सांगणार होतो. बरं झालं मॅडम तुम्ही आलात. पेशंट आता बरा आहे, तुम्ही आता त्याची चौकशी करू शकता. मम्मी साहेब, मॅडमने जरा यांची चौकशी करू देत. तुम्ही जरा सगळे बाहेर थांबा, मी आहे. मॅडम तुम्ही या, मी आहे. ए, कर की चौकशी. दिसतेस काय बघत बसतीस त्याच्याकडे? कशी आहे जखम? दुखते का अजून? नाही, ठीक आहे आता. झोंबत नाही आहे ना? झोंबत होती जरा, पण आता बरं वाटतंय. मला सांग, कोण होती ती पोरं? आणि तुझ्याशी काय दुश्मनी? ती पोरं कुठली होती काय माहित नाही, कारण आम्ही बोलवले पोरं उशीर आलीत ना. पण ती मारणारी पोरं कोण होती काय माहित? काय म्हणजे त्या पोरांना मारायला आपली पोरं बोलवलेली ना, ती जरा उशीर आलीत नाही त्यांना. हा ठीक आहे.